भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आपण एखादी फिल्म जेव्हा पाहतो तेव्हा त्यामध्ये नायकाचा प्रवास अनुभवत असतो। मग हा नायक खलनायकाबरोबर किंवा येणाऱ्या संकटांबरोबर कसं झुंजतोय हे आपण अगदी देहभान हरपून बघत असतो। पण खरं सांगू का, प्रत्येक उद्योजकाचा प्रवास हा सुद्धा त्या फिल्ममधल्या नायकासारखाच असतो आणि तो प्रत्यक्षातल्या संकटांशी तशीच झुंज घेत असतो। असे नायक आपल्या अवतीभोवती असतात, पण त्यांचं नाट्यमय आयुष्य मात्र आपल्यापर्यंत पोहोचलेलं नसतं। आज मी अशाच एका रिअल लाईफ हिरोला तुमच्या भेटीसाठी घेऊन आली आहे। भेटूया मुंबईतले सगळ्यात मोठे डंपर ओनर म्हणून प्रसिद्ध असणारे गणेश जाधव यांना। नमस्कार। नमस्कार, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। मी आत्ता जसं म्हटलं की नायकाचा प्रवास एखाद्या फिल्ममधला हा अतिशय खडतर असतो, त्यामध्ये अनेक वळणं असतात, तर तसंच तुमचंही आयुष्य अतिशय नाट्यपूर्ण आहे असं म्हणताय। नक्कीच। 10वी झाल्यानंतर लगेचच तुम्ही नोकरीला सुरुवात केली। घरी काही अडचण होती त्यावेळेस? घरी परिस्थिती तशी बेतालीची होती आणि वडील सुतारकाम करायचे, 3 भावंड, त्यामध्ये सगळ्यांचाच अभ्यास होण्यासारखं नव्हता। त्यामुळे मग मी 10वी नंतर स्वतःच नोकरी पसंत केली करण्याची आणि मग दिवसा कामाला जायचं आणि संध्याकाळी नाईट कॉलेज, असा प्रवास सुरू झाला। विकास नाईट कॉलेज विक्रोळी इथे 12वीपर्यंत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर आता पुढे काय करायचं त्यासाठी मग सुरुवात केली आणि मग कुठेतरी जे जॉब मिळतील म्हणजे रिक्षा चालवणं, घरी न बसता हमालीची कामं करणं, अशा कामांमधून भांडूपमध्ये मी सुरुवात केली। बरं, मग पहिलं ज्याला आपण म्हणतो की मला उद्योग करायचा आहे हे स्वप्न मुळात रोवलं जाणं, त्याचं बीज ते कुठे घडलं? मी 2007 साली घाटकोपरला रमेश स्टोन सप्लाय कंपनी या कंपनीमध्ये ऑफिस साफ करण्यासाठी एक माणूस पाहिजे होता तिथे आणि त्याच्यासाठी मी माझी निवड त्या कंपनीला सांगितली की मला या कंपनीमध्ये तुमच्या काम द्या, मी हे काम करेन। पण माझ्या अर्धा तास आधी तिथे दुसऱ्याला एक नोकरी मिळाली होती ती आणि मला त्यावेळेला नोकरीची अत्यंत गरज होती। मी आठवडाभराचा पाठपुरावा केल्यानंतर ऑफिसमध्ये मला जॉब मिळाला आणि मग मी ते काम करायचं ठरवलं आणि हळूहळू वर्ष 1.5 वर्षानंतर ऑफिसने बघितलं की आता हा मुलगा काहीतरी बाहेर दुसरं काम करू शकतो, मला एखाद्या साईडवर पाठवलं। ती कन्स्ट्रक्शन कंपनी होती, रॉ मटेरियल सप्लायर कन्स्ट्रक्शन कंपनी, जी आजही आहे अस्तित्वात। मुंबईतली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून रमेश स्टोनला ओळखलं जातं। अच्छा। आणि मग त्या कंपनीचा एक साईट सुपरवायझर म्हणून माझी नेमणूक झाली 1 वर्षानंतर आणि मग तिथून सुरुवात झाली की सगळीच जणं काही ना काही उद्योग करतायत। आपले बरेचसे मराठी लोक ड्रायव्हर म्हणून तिथे काम करत होते। सगळ्यांचं असं मत होतं की तुम्ही साईट सुपरवायझर आहे तर तुम्ही स्वतःची एखादी गाडी टाकावी आणि मग तिथून सुरुवात झाली आणि मग मी एक छोटासा डंपर घेतला आणि मग त्या डंपरमधून सुरुवात झाली माझ्या कामाची गेल्या 8 वर्षाआधी। बरं, आज तुमच्याकडे सर्वाधिक डंपर्स आहेत? आज मुंबईत सगळ्यात जास्त 45 डंपर आपल्या कंपनीकडे आहेत, अष्टविनायक ट्रेडर्सकडे। आणि केवळ 8 ते 9 वर्षामध्ये एवढा मोठा पल्ला तुम्ही गाठला। पण नक्कीच हा प्रवास सोपा नसेल? नाही, नक्कीच सोपा नव्हता। सुरुवातीला 4 वर्ष मी रात्रभर झोपलोच नाही आहे, कारण की जेव्हा कधी फोन वाजतो त्यावेळेला आत्ता काही झालं आहे अशी बेल डोक्यामध्ये वाजत असते, कारण की डंपर्स हे रस्त्यावरती चालणारे एक हत्ती आहे। बरोबर। आणि त्याच्या छोट्या छोट्या चुकांमध्ये लोकांचे प्राणसुद्धा जातात। त्यामुळे प्रत्येक रिंगला काहीतरी वेगळं घडलेलं असेल असं डोक्यामध्ये असायचं आणि गेले 4 वर्ष आम्ही 4 ते 5 वर्ष कंटिन्यू, मग कुठे रस्त्यावर छोटंसं ॲक्सिडेंट होऊ दे, रात्री 2 वाजता 3 वाजता, त्यावेळेला साधन सुविधा नव्हती माझ्याकडे, रिक्षा पकडून जाणं, मित्राची बाईक घेणं, अशा गोष्टी घेऊन आम्ही लोकांनी तो प्रवास सुरू केला। जेव्हा एखादा उद्योग उभा राहत असतो तेव्हा त्याच्यामध्ये एक टीम असणं खूप गरजेचं असतं। आज तुम्ही एवढा मोठा पसारा तुमच्या व्यवसायाचा झालेला आहे, तर याच्यासाठीची टीम कशी मिळाली तुम्हाला? सुरुवातीला तर मी स्वतःच सगळं काही करत होतो की जे येणं जाणं जे होतं, कारण की मला तिथे जेम मात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड रायगडमध्ये त्या कंपनीकडून माल मिळत होता आणि मुंबईला मला रमेश स्टोनला टाकायचा होता। त्यामुळे या दोन्ही कंपन्या स्ट्रॉंग होत्या, दोन्ही मला सांभाळून घेत होत्या। पण हळूहळू जसा बिझनेसचा लोड वाढत गेला, मी माझा 2 नंबर भाऊ आहे मंगेश जाधव, याला या क्षेत्रामध्ये आणला आणि तो ऑफिसचं पूर्ण जे काय वर्किंग आहे
अकाउंटिंग आहे ते पूर्ण तो सांभाळतो. बाहेरची सगळी कामं आता मी सांभाळतो. कधी विरोध नाही का झाला? कारण अजूनही आपल्याकडे अशी मानसिकता नाही आहे आणि तुमच्याकडे तर नोकरी होती हातामध्ये. मग नोकरी असताना हा उद्योग, मग रात्री अपरात्री धावत जाणं, हे कोणी सांगितलंय? याच्यातून किती पैसे कमावशील? सुरुवातीला भरपूर विरोध झाला की आधीच आपलं व्यवस्थित नाही आहे, त्यामध्ये आपण कर्ज काढून हे सगळं करतोय, यामध्ये काय निष्पन्न होईल कोणालाच कळत नव्हतं. बरोबर. कारण की सुरुवातीला मी माझ्या बायकोचं मंगळसूत्र जे होतं छोटंसं ते घाण ठेवलं, विकून टाकलं आम्ही लोकांनी. वडिलांनी ज्या कंपनीमध्ये काम करत होते तिथून कर्ज घेतलं आणि अशा त्या प्रवासामध्ये आम्ही तो डंपर उभा केला होता. आणि मग अगर का ते सगळं गेलं असतं तर आमच्यावर भरपूर मोठं संकट आलं असतं. म्हणून मग मी जेवढी कामं त्याच्यानंतर सुरुवात केली, माझ्या घरातल्यांनी चांगला सपोर्ट केला. रात्री 2 वाजता 3 वाजता निघायचं झालं तरी सगळीजण घरातल्यांनी, फोन आले तरी कधी कोणाची आज पण किरकिर नसते की रात्री 2 वाजता उठून ओरडतोयस वगैरे. घरातल्यांचा पण तेवढा चांगला सपोर्ट मिळाला आणि सगळ्यांचा सपोर्ट चांगला आला आपल्याला. याबरोबरच मला वाटतं तुम्ही ज्या पद्धतीने माणसं सांभाळलीत ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं का उद्योगामध्ये? त्याला किती महत्त्व देता तुम्ही? माझं वय वर्ष आता आहे 34 आणि मी या 34 वय वर्षात 8 वर्षामध्ये कमीत कमी 12 महाराष्ट्रीयन शेड बनवलेत, याचा मला अभिमान आहे. कारण की असेच एक एक जण मिळत गेले. कोण डोंगर फोडत होता, टापकर होता, अशोक मांडगे ज्यांचं नाव आहे, त्यांना सुरुवातीला मी एक गाडी घेण्याचं सुचवलं. मी गाडी कशी चालू, मला ती जमणार नाही वगैरे वगैरे करत मग मी त्यांना सपोर्ट केला. आपण एकत्र येऊन काम करूया, बिझनेस पार्टनर नाही म्हणून, पण मी सपोर्ट करतो. बरोबर. आणि मग मी त्यांना एक गाडी चालू करून दिली. आज त्यांच्याकडे 6 गाड्या आहेत. त्यानंतर दिव्येश पारिंगे म्हणून आहेत उरणचे, त्यांच्याकडे 8 गाड्या झाल्या. ते पण एक ठिकाणी नोकरी करत होते. राजन सावंत म्हणून आहेत, ते एक कॅन्टीन चालवत होते स्वतःची छोटीशी, त्यांच्याकडे आता 3 डंपर आहेत. म्हणजे असे हळूहळू करत मी एक ग्रुप बनवत गेलो आणि आज कमीत कमी 12 ओनर माझ्याबरोबर माझ्या खांद्याला खांदा लावून उभे असतात. मला वाटतं तुमचं तेच स्वप्न आहे की तुमच्याकडे काम करणारा प्रत्येक जण हा ओनर व्हावा. माझी प्रत्येकाकडे अशीच बघण्याची दृष्टी असते की आज ही गाडी माझा ड्रायव्हर चालवतो तर तो त्या गाडीचा शेट आहे. आणि म्हणून मग आम्ही प्रत्येकाला तेच आवाहन करतो, गाडी ज्या वेळेला नवीन येते त्यावेळेला तुम्ही तुमचा पार्ट ठेवा, तुम्ही स्वतःची ती गाडी म्हणून समजा. आज पण मी ते काम करतोच आहे, पण माझं प्रत्येकाला हे आव्हान असेल की तुम्ही या, समोरून या. जेव्हा कंपनी द्यायचा प्रयत्न करते तर घाबरू नका की हे कसं होईल, तुम्ही बिझनेस पार्टनर म्हणून या, आम्हाला तुम्हाला काहीतरी वेगळं द्यायचं आहे. या हेतूनेच आम्ही त्यांना सगळ्यांना एकत्र घ्यायचा प्रयत्न करतोय. तुमच्या आयुष्यातल्या एका प्रसंगाकडे मी येते की जेव्हा तुम्ही नोकरी करत असताना तुमच्या कंपनीने तुम्हाला समोरून बोनस ऑफर केला होता तुमच्या चांगल्या कामासाठी आणि तो तुम्ही नाकारलात, तर काय नेमकं घडलं होतं? त्यावेळेला मुंबई मेट्रो हा पहिला प्रोजेक्ट JM म्हात्रे या कंपनीला देण्यात आला आणि त्यावेळेला JM म्हात्रेंचा माल कुठचीच कंपनी घेत नव्हती. मग त्यांच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे ते सगळे चेंजेस मी दिवसरात्र राहून तिथे करून घेतले आणि त्यावेळेला मला पगार होता 2200 रुपये. माल फुल फ्लेजमध्ये JM म्हात्रेंचा मुंबईत यायला लागला. त्यामध्ये त्यांचा 3 नंबर मुलगा प्रीतम म्हात्रे यांना माझा पगार माहिती होता, सगळं माहिती होतं. त्यांनी मला सांगितलं की तू एवढं सगळं चांगलं करतोयस, आमच्या कंपनीची भरभराटी झाली आहे, तर यावेळेची दिवाळी आमच्याकडून 1.5 लाख रुपये तुला मिळेल. आणि मी अशा एका स्टेजवर होतो की JM म्हात्रे हे नाव खूप मोठं होतं आणि त्यांच्याकडून मला कोणत्याही प्रकारचं बक्षीस नाही पाहिजे होतं. त्यांचा आशीर्वाद, त्यांची एक थाप माझ्या पाठीवर पडणं फार गरजेचं होतं. आणि मग मी तोच विचार केला की आज साहेबांसारखा माणूस मला बोलवतो, केबिनमध्ये बसवतो आणि माझा विचार करतो, तर म्हटलं हे पैसे मला नको. मी साहेबांना त्यावेळेला सांगितलं, साहेब पैसे नको, तुमचा आशीर्वाद मला ठेवा. आणि आज गेल्या 8 वर्षाआधी JM म्हात्रेमध्ये सकाळी 8 ते 6 मध्ये मशीन ज्या चालत होत्या, मी गाडी घेतल्यानंतर आज 24 तास मशीन चालतात. आणि फक्त आणि फक्त साहेबांनी माझ्यासाठी 2 लोडर 3 ऑपरेटर ह्या एका गाडी भरण्यासाठी साहेबांनी दर महिना 50,000 रुपये खर्च करून माझ्यासाठी ते एक युनिट उभं करून ठेवलं होतं. मी उद्योजक होणारच मध्ये हा प्रवास असाच सुरू ठेवूया, पण आता वेळ एका छोट्या ब्रेकची. मला वाटतं खूप शिकण्यासारखं आहे या प्रसंगातून आणि उद्योजकाकडे कशा पद्धतीचे एक विजन असली पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. आज तुम्ही एक एस्टॅब्लिश्ड उद्योजक आहात,
एक प्रस्थापित तुमची संस्था आहे आणि नक्कीच तुमच्याकडे अनेक मुलं येत असतील मार्गदर्शनासाठी. हा आपला कार्यक्रम बघणारेही अनेकांच्या मनामध्ये इच्छा असेल, पण अनेकदा काय होतं, नोकरी मिळालेली असते, हातात असते आणि दर महिन्याला पगार बँकेत जमा होत असतो. त्यामुळे उद्योगाकडे वळण्याचं स्वप्न मनात असूनही खूपदा हे धाडस केलं जात नाही. तर अशांना तुम्ही काय सांगाल? नाही, मी अशांना हेच सांगेन, मी स्वतः पगारदारी आहे. मी आजही माझ्या बॉसला सांगतो की मला पगार पाहिजे. आज माझ्याकडे एंटायर टीम, माझी 150 लोक माझ्याकडे माझ्या हाताखाली काम करतात. बरं. आणि तरीही मी ज्या कंपनीने मला सुरुवात केली होती घाटकोपरला, त्या कंपनीला मी आजही सांगतो की माझ्या घरचं रॅशन हे तुमच्याच पगारामध्ये येईल. म्हणून मला कंपनीने आजही ठेवलेलं आहे. मी प्रत्येक मुलाला हेच सांगेन, आपल्याला जो मार्ग दाखवतो त्याचा हात सोडून कधी चालू नका. बरोबर. कारण की अशा वेळेला काय होतं की त्यांचा एक्सपिरियन्स आपल्यापेक्षा 100 पटीने जास्त असतो. मी छोटंसं एक उदाहरण सांगेन की मला एक सिनियर होते 15 वर्ष जुने ह्याच ऑफिसला घाटकोपरला, आणि आम्हा दोघांना ऑपॉर्च्युनिटी अशी आली की ते सिनियर होते म्हणून त्यांना 75,000 पगार देऊ केला एका कंपनीने, आणि मला त्यावेळेला 25,000 पगार देऊ केला. मला त्यावेळेला नवीन होतो, 1,800 रुपये 1,200 रुपये पगार होता. आम्ही सांगितलं की नाही, मी आहे तिथे खुश आहे. आणि त्यावेळेला त्या माणसाला 15,000 रुपये पगार होता ज्याने नोकरी सोडली. आणि त्या 15,000च्या माणसाला घेऊन नवीन कंपनीने सगळे साईट, सगळे प्रोजेक्ट चालू केले. 2 वर्षानंतर 75,000 रुपये पगार चालू होता त्याचा. 2 वर्षानंतर त्याला हाकललं. आज त्याच माणसाला नोकरीसाठी वणवण फिरायला लागतं आणि तो जिथेही कुठे जातो तिकडे आता त्याला 15,000 ते 20,000 रुपयाचीच नोकरी मिळते. ज्याने आपल्याला घडवलेला आहे, जो आपला गुरु आहे, त्याला हाताशी घेऊन त्याने ती कामं केली तर ती कामं सोपी होतात. आपल्या इथे होतं कसं की मी थोडासा मोठा झालो की मग मी ज्याने मला मोठं केलं त्याला का विचारू. हा आपल्या मराठी मुलांमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आता मी झालोय तर मग मी त्याला का विचारू. तर असं नसतं. आपली सुरुवात आपल्या घरापासून होते, आपल्या आईवडिलांपासून होते, आणि आईवडील आपल्याला नेहमीच चांगलं शिकवतात. आपण जे बाहेर दाखवू ते हेच दिसणार आहे की आपल्याला आपल्या घरातून काय मिळालं आहे. त्यासाठी जिथून सुरुवात होते प्रत्येकाला घेऊन आपण अगर का एक एक पायरी चढत गेलो तर ह्या पायऱ्या चढणं खूप सोपं आहे. आणि त्याचसाठी मी पनवेल ऑफिस आणि घाटकोपर ऑफिस आजही सोडलेलं नाही आहे. मी दोघांचे हात धरून आजही चालतो. 2 साईडला दोघांनी हात धरलं तर माझं काम असतं फक्त चालायचं. दोन्हीकडे दोघं जण उभे आहेत. असंच प्रत्येकाने विचार केला की कोणी आपल्याला सपोर्ट केला तर आपण त्याला हात धरून कसं वरती जायचं आहे. तर आपल्या मराठी मुलांना ही गोष्ट खूप सोपी होईल. बरोबर, नक्कीच. आणि तुम्ही म्हणालात तसं अनुभव हा एक फार मोठा शिक्षक आहे. नोकरी करत असताना तुम्ही गाठीला बांधत असलेला अनुभव हा तुम्हाला उद्योगामध्ये नक्कीच खूप मदत करू शकतो. आज तुमच्या उद्योगामध्ये अनेक आव्हानात्मक गोष्टी आहेत, जसं रस्त्यावरती अपघात होऊ शकतो, ड्रायव्हर आहे त्याचं जीवित त्याची जबाबदारी पण तुमच्यावरती असते, मालमत्ता जी तुम्ही वाहतूक करताय त्याची जबाबदारी आहे. हे सगळं हँडल करत असताना एक उद्योजक म्हणून तुम्ही कसं या गोष्टींकडे बघता? आम्ही आता सध्या ड्रायव्हर लोकांसाठी या सेक्टरमध्ये जास्त विचार केला जात नाही, कारण की रोजचा पगार आणि रोजची सुट्टी असं हे सेक्टर आहे. तरीसुद्धा अष्टविनायक ट्रेडर्सने पहिल्यांदा 2 वर्षापूर्वी असा एक फंडा चालू केला की जो कोणी वर्कर आमच्याकडे 1.5 वर्षापेक्षा जास्त काम करेल त्याच्यासाठी आम्ही लोकांनी प्रॉव्हिडंट फंड, ESI, मेडिकल, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च हे आपली कंपनी प्रोव्हाइड करते. त्याचबरोबर आम्ही प्रत्येकाला हेच सांगतोय की तुम्ही या, तुम्ही स्वतः मालक बना आणि स्वतःची एक गाडी चालू करा. या क्षेत्रामध्ये माझ्याकडे 3 ड्रायव्हर आत्ता सद्यस्थितीत आहे. मोहन गिरी, गणेश साऊ, झारखंडचे 2-3 ड्रायव्हर आहेत. अशांना घेऊन आम्ही एक एक गाड्या दिलेल्या आहेत आत्ता पण, आणि असं करून आम्ही हा प्रवास चालू करतो. बरोबर. आत्ता तुम्ही जे म्हणालात की आई वडिलांपासून आपल्या घराची खरं तर सुरुवात होते, आपल्या संपूर्ण जीवनाचा पाया त्यांच्याकडून घडवला जातो, आणि त्यांनी दिलेले संस्कार हे केवळ घरात मर्यादित नसतात तर ते तुमच्या व्यवसायात सुद्धा प्रतिबिंबित होतात. आज व्यवसायात तुम्ही इतकं यश संपादन केलं, खरंच विश्वास बसू नये इतका मोठा पल्ला तुम्ही गाठलात आणि इतक्या कमी कालावधीमध्ये. पण हे करत असताना तुम्ही तुमचे संस्कार विसरलेले नाही आहात, किंवा तुम्ही समाजाला, तुमच्या बांधवांना सुद्धा विसरलेलं नाही आहात. तुमच्या आजूबाजूचे तुमचे मित्र असतील, या सगळ्यांना हाताशी धरून तुम्ही एका ट्रस्टची सुद्धा स्थापना केली, तर त्याविषयी सांगा. आम्हाला पाहिजे तेवढं असं म्हणणार नाही की मला भरपूर काही मी कमावलं आहे की भरपूर काही माझ्याकडे आहे, पण आम्ही बदलापूरला घरं झाली, शॉप झाले, त्यानंतर पुन्हा ठरवलं की आम्ही पुन्हा भांडूपमध्ये येऊ. मधल्या कालावधीत असं झालं की मुंबईत घर घेणं
हे फार एकदम जोखीचं काम होतं. त्यामुळे आम्ही 2 वर्षासाठी बदलापूरला शिफ्ट झालो. जॉईंट फॅमिली असल्यामुळे आम्ही सगळीजणं जिथे जातो तिकडे एकत्र जातो. मी, माझी 2 भावंड, त्यांच्या फॅमिलीज सगळीजणांनी एकत्र राहायला पाहिजे म्हणून आम्ही तिकडे घरं घेतली. आज तुम्ही तिन्ही भावंड व्यवसायात आहात? तिन्ही भावंड व्यवसायात आहे आम्ही. आणि मग तिथून पुन्हा मुंबईत यायचं. मुंबईत आल्यानंतर मुंबईत एक मोठं घर असं स्वप्न होतं. मग आम्ही मुंबईत मोठं घर केलं. घर केल्यानंतर मग आता काय करायचं, मग आम्ही सगळीजणं बसलो, त्याच्यावरती चर्चा विनिमय झाला. मग आईने सांगितलं की आपला भांडूप हा असं भांडूप आहे, इथे गरीब लोकांची भरपूर धावपळ होते, कारण की आम्ही त्या सगळ्या परिस्थितीतून आलेलो. बरोबर. मग आपण काय केलं पाहिजे, तर आता जेवढं कमवतोय आपण 2 वेळ चांगलं खातोय. जेवढं होतंय तेवढं शक्य होतं तेवढं तुम्ही लोकांनी केलं. आता मुलांसाठी काही करून ठेवू नका, जे त्यांच्या प्रारब्धात असेल ते ती लोक कमवतील. मग आम्ही सावली फाउंडेशनची सुरुवात केली गेल्या 1.5 वर्षाआधी. आणि सावली फाउंडेशनच्या मार्फत आपण रुग्णवाहिका सेवा, जी पूर्ण मुंबईमध्ये फ्री सेवा, अशी रुग्णवाहिका सेवा चालू केली. तुम्हाला स्वतःलाच या संदर्भात कधी हां, माझे वडील 5 वर्षाआधी जेव्हा त्यांना पाठीचा त्रास झाला त्यावेळेला त्यांना भांडूपमध्ये शिफ्ट करण्यासाठी 1200 ते 1500 रुपये चार्ज एका ॲम्ब्युलन्सने केला होता, जो माझ्याकडे नव्हता. आणि मग तीच गोष्ट आम्ही डोक्यात ठेवली आणि मग तिथून सुरुवात केली की ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका सेवा द्यायची तर ती विनाशुल्क असली पाहिजे, असा आईचा हट्ट होता. आणि मग त्या हट्टाला आम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला. आणि आज पण आपली गाडी, गेल्या 1.5 वर्षाआधी आपण 450पेक्षा जास्त पेशंट केले होते. आज रोज ॲम्ब्युलन्सला 3 ते 4 कॉल येतात आणि ते 4 कॉल आपण घेतो आणि ते पण विनामूल्य असतात. भांडूपमध्ये अशा काही जागा आहेत जिथून डेड बॉडी काढण्यासाठी सुद्धा खुर्चीची गरज लागते, तिथे स्ट्रेचर नाही आहेत. अशा डोंगराळ भागांमध्ये आम्ही लोकांनी स्ट्रेचरची सुविधा करून दिली. प्रत्येक मंडळांना, प्रत्येक विभागाला स्ट्रेचर पुरवले जातात. त्याचबरोबर आपण म्हणतो भांडूप मुंबईमध्ये आहे, पण आजही काही असे एरियाज आहेत ज्याच्यामध्ये 3000पेक्षा जास्त घरांना पाण्याची सुविधा नाही आहे. अशा घरांमध्ये जेव्हा कधी लागतील तेव्हा पाण्यासाठी टँकर पुरवले जातात सावलीच्या माध्यमातून. 178 मुलांना ज्यांचे वडील नाही आहेत अशा 178 मुलांचा शिक्षणाचा खर्च आमची संस्था करते. आणि या संस्थेला आजपर्यंत कुठूनही बाहेरून एकही रुपया आलेला नाही आहे. ज्या आमच्या कंपन्या, माझ्या 5 फर्म ज्या आहेत, अष्टविनायक ट्रेडर्स आणि सपोर्टर कंपन्या, या कंपन्यांमधून जो येणारा इन्कम आहे त्या इन्कममधले हे खर्च आम्ही पुरवले जातात. आम्ही आजपर्यंत एकही डोनेशन घेतलेलं नाही आहे. हा पूर्ण खर्च आम्ही आमच्या खिशातून करतो. खूपच अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. आणि मला वाटतं भांडूपच्या परिसरात जे काही सामाजिक उपक्रम होत असतात त्याही मध्ये तुम्ही सक्रिय सहभागी असता. हो, जेवढं शक्य होईल तेवढ्या सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि नुकतंच तुम्ही राजकारणातही पदार्पण केलं. राजकारणात पदार्पण करणं, मी राजकारणी नाही आहे, त्यामुळे मला राजकारणी बनायचं पण नाही आहे. मला ह्यावेळेच्या मुलांना हे दाखवायचं होतं की आपण ज्या नेत्यांच्या पाठी पळतो हे फक्त तेवढ्यापुरतीच असतं. कारण की कुठचाही नेता, कुठचाही पक्ष आपली घरं चालवत नाही, ते चालवण्यासाठी आपल्यालाच गरज लागते. मी फक्त यंग जनरेशनला एवढंच सांगेन की इलेक्शन आणि एखादा पक्ष हे तेवढ्यापुरती मर्यादित ठेवा आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आपला मोटो आहे तो घेऊन काम करा. कारण की कोणी कोणाचं घर चालवत नाही. आणि मी ह्या इलेक्शनमध्ये प्रत्येकाला दाखवून दिलेलं आहे की गणेश जाधव हे एक इंडिव्हिज्युअल नाव घेऊन मीच निघालो होतो. माझी चांगली कामं मी लोकांना दाखवली. मला अभिमान आहे, मी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 5व्या क्रमांकावर अपक्ष म्हणून आलो आणि भांडूपमध्ये 1ल्या नंबरवर अपक्ष म्हणून आलो. आज 1 ते 1.5 वर्ष अगर का मी काम केलं आणि माझी एवढी लोकांनी पसंती दाखवली, तर सावलीच्या माध्यमातून प्रत्येक मुलाने त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये ती कामं करावी. मी सगळ्यांना आवाहन करेन की सावलीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या विभागामध्ये प्रत्येकाने एक गणेश जाधव निर्माण करावा आणि जी काय मदत सावलीच्या मार्फत त्यांना लागेल ती आपण त्यांना करत जाऊ. लोकांना मोठं करण्यापेक्षा आपण स्वतः मोठे होऊ. बरोबर, नक्कीच. हा सावलीचा एक कन्सेप्ट आहे. पुन्हा एकदा उद्योग क्षेत्राकडे येत असताना अनेकांना इच्छा असते उद्योजक होण्याची, पण त्यासाठी नेमके कुठले गुण अंगी असायला हवेत, काय वाटतं तुम्हाला? पहिलं तर आपण जो व्यवसाय निवडू त्या व्यवसायामध्ये आपण स्वतः सखोल अभ्यास केला पाहिजे. आपली स्वतःची इच्छा असली पाहिजे की मी या कामामध्ये, आज अगर का मला कॅन्टीन उघडायची आहे,
तर त्या टेबलवर कपडा मारायची माझी तयारी असली पाहिजे. आज वेटर नाही आला आहे तर ती भांडी घासता मला आली पाहिजे. आजही मी 50 डंपर असताना अगर कुठच्या ड्रायव्हरने मला सांगितलं की साहेब गाडी घाण आहे, मी धुवू शकत नाही, तर आजही आम्ही उतरतो आणि मी स्वतः गाडी धुवायला उभा राहतो. कारण की मी जेव्हा ते काम करतो तेव्हा बाकीचे जे 4 जण आहेत ती जण येऊन ती काम करायला सुरुवात करतील. सुरुवात आपल्यापासून असली पाहिजे. आत्ताच्या मुलांचं झालं आहे काय, प्रत्येकाला हिरो बनायचं आहे, पण हिरोच्या पाठीमागचा जो त्रास आहे तो त्याला तिथे घ्यायचा नाही आहे. म्हणून प्रत्येक मुलाने तो एक अभ्यास केला पाहिजे. तो अभ्यास एक केला पाहिजे की मला त्या क्षेत्रामध्ये उतरायचं आहे तर मला काय केलं पाहिजे, आणि बॉटमपासून सुरुवात करूनच शेटपर्यंत गेला तर ते त्यासाठी सोपं होईल. डायरेक्ट शेटच्या खुर्चीत जाऊन बसला तर त्याला ते कळत नाही की काय केलं पाहिजे. उदाहरणार्थ माझा भाऊ आता तो ऑफिस सांभाळतो, एखाद्याने त्याला अगर का फोन केला की मला ॲडव्हान्स पाहिजे तर तो नाही करून सांगतो. त्याने सांगितलं की माझी आई आजारी, बाबा आजारी आहे, तर तो त्याला सगळे नियम सांगत बसतो की 22 तारखेला ॲडव्हान्स होणार, 10 तारखेला खर्ची मिळणार, 2 तारखेला पगार होणार. आणि त्याच्या जागी मी जेव्हा उभा राहतो तेव्हा माझ्यासमोर ते चित्र उभं राहतं की आपल्या घरात जेव्हा ही गोष्ट घडत होती त्यावेळेला आपण पण कोणाच्या तरी समोर हात पसरत होतो. म्हणजे आपण बॉटम लेवलला जाऊन जर काम केलं तरच आपण दुसऱ्याच्या भावना समजू शकतो आणि नंतरच तो बिझनेस आपला पूर्णपणे सक्सेस होऊ शकतो. खरं, अगदी खरं. तुम्ही जे म्हणालात की अगदी शेवटच्या थरापर्यंत जाऊन काम करण्याची तयारी पाहिजे आणि यश इतकं सहजपणे नाही मिळणार आहे. म्हणूनच एक विचारावं असं वाटतं की उद्योगाची जेव्हा आपण आखणी करतो तेव्हा साधारण काय विजन असलं पाहिजे. अनेकदा लोकांना वाटतं की एका वर्षात मला यश मिळालं पाहिजे किंवा 1 वर्ष माझा व्यवसाय यशस्वी झाला म्हणजे मी आता यशस्वी उद्योजक झालो, आणि तो नाही झाला तर खचून जातात लोक. तर अशा वेळेस काय सांगाल? बरं, एकदम तर यश येत नाही, ते टप्प्याटप्प्यानेच येतं. मी सुरुवात केली होती तर प्रत्येकाची सुरुवात अशीच असेल. आता प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मी माझी सुरुवात अशी झाली होती की मी एक साईट सुपरवायझर होतो. एक छोटीशी बिल्डिंग वर्दी मिळाली, बिल्डिंगवर छोटा छोटा माल टाकत टाकत मालाची क्वालिटी सुधारवली. मालाची क्वालिटी सुधारवल्यानंतर मला मुंबई मेट्रोसारखा एक प्रोजेक्ट मिळाला. मुंबई मेट्रोचा प्रोजेक्ट मिळता मिळता मला ईस्टर्न फ्रीवे मिळाला. ईस्टर्न फ्रीवेचं काम आवडलं, गॅमनने मला मुंबई पोर्टर्समध्ये 6.5 किलोमीटरची जेट्टी दिली. म्हणजे टप्प्याटप्प्याने येत गेलो. एक गाडी होती, मला स्वतःला आज पण विश्वास नाही बसत की माझ्याकडे 45 गाड्या आहेत आणि त्या कधी झाल्या हे आपल्याला स्वतःलाच कळत नाही. अशा वेळेला बऱ्याचदा गाड्यांचे ॲक्सिडेंट होतात. मग त्यावेळेला असं वाटतं की एकही गाडी न ठेवावी, पण तो तेवढ्या वेळापुरतीचा विषय ठेवायचा आणि मग डोक्यातून पुन्हा काढून टाकायचा. कारण की इलेक्शन हे जे झाल्यानंतर लोकांनी असं मला विचारलं की आता पुढे काय. इलेक्शनचा रिझल्ट लागला मला वाटतं 1:30 वाजता, आणि 3 वाजता भांडूपमध्ये मी एकटा असा अपक्ष आणि पडलेला नगरसेवक असेल ज्याने 3:30 वाजता टॉप मॉडेलची फॉर्च्युनर घरासमोर उभी करून ठेवली होती, जी जिंकलेल्यांना सुद्धा शक्य नव्हतं. मी जेव्हा 8 वाजता गाडी घेऊन बाहेर निघालो त्यावेळेला सगळ्यांनी तोंडात बोटं घातली किंवा पडल्यानंतर पण हा उभा राहिला आहे. आणि आजही मी सांगायला मला अभिमान वाटेल की भांडूपमध्ये जे कोणी किंवा इतरत्र जे कोणी नगरसेवक निवडून आलेले आहेत, 1 महिन्याच्या कालावधीमध्ये या लोकांनी कोणत्याही कामाला हात लावलेला नाही आहे. आणि ज्या 25 वर्षापासून रखडलेली पोलीस स्टेशन बीट क्रमांक 1 भांडूप सोनापूरचं, ते मी माझ्या माध्यमातून, सावलीच्या माध्यमातून चालू करायचा आम्ही प्रयत्न केला. आणि ती चौकी आज हे 20 दिवसामध्ये उभी राहिली आणि 28 तारखेचं तिचं ओपनिंग आता लवकरच होईल, गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर. वा वा. मला वाटतं म्हणजे उद्योग असू दे, व्यवसाय असू दे किंवा समाजकारण असू दे किंवा एक व्यक्ती म्हणून तुमची वाटचाल असू दे, या सगळ्या वाटचालीमध्ये तुम्ही टिकून किती राहताय आणि तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे आणि आलेल्या संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तुम्ही बघताय की नाही, यावरच तुम्हाला यश कसं मिळणार हे अवलंबून असतं. आज नक्कीच गणेश सरांना भेटून आपण अनेक गोष्टी शिकलो आहोत. पुढच्याही भागामध्ये अशीच एक यशस्वी उद्योजकाची गाथा घेऊन भेटूया. तोवर नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.